रवी यादव, हा व्हिडिओ नेमका कोणी शूट केलाय, कोणाचा हा व्हिडिओ आहे? दावा होतोय असा मंत्री नरहरी झिरवाळांचा हा व्हिडिओ आहे. बरोबर, त्यांचाच व्हिडिओ आहे. बोला बोला, सलग बोला, आवाज येतोय तुमचा. त्यांचाच व्हिडिओ आहे. माझा भाऊ पवन यादव आहे, त्यांनीच हे व्हिडिओ शूट करायला लागला आणि त्यांच्या एक साहेबांसोबत अनैतिक संबंध होता. साहेबांना त्यांनी ते कॉम्प्रोमाइजिंग मध्ये सिच्युएशन मध्ये व्हिडिओ हे काढल्या आणि साहेबांच्या वरती त्यांनी दबाव टाकून त्यांच्या फेवर घेऊन वेगवेगळे त्यांनी अनैतिक कार्य केलेले आहेत. बर, पण मग हे नरहरी झिरवाळांना ट्रॅप करण्याचा प्रकार आहे का? तसं साहेबांच्या त्याने गोड बोलून त्यांच्याचे रिलेशन घेऊन त्यांनी स्ट्राईप केलेलं आहे. त्याला शासनामध्ये मोठा पद पाहिजे होता आणि ट्रान्सजेंडर बोर्ड मध्ये पद पाहिजे होता. ते त्या संबंधाने त्यामुळे त्यांनी ते हे सगळं केलेलं आहे. बर, पण मग हे नरहरी झिरवळ यांच्या बाबतीत का केलं गेलं आणि फक्त हा एकच असा व्हिडिओ आहे का जी एकंदरीत गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे असं तुम्ही मगाशी म्हणाला होतात? तुम्ही सांगितलं होतं की दमदाटी करणं, खंडणी मागणं असा गुन्हा दाखल आहे कुरार पोलीस ठाण्यामध्ये पवन यादवच्या अगेन्स्ट. तर मग हा एकच इन्सिडेंट आहे का असे अजून काही इन्सिडेंट याआधी घडलेले आहेत आणि कदाचित ते देखील येत्या काळात समोर येऊ शकतात? असं बरेच इन्सिडेंट आहेत आणि असे बरेच आमदार आणि नेते आहेत. ते त्यांच्यासोबत पण व्हिडिओ आणि असा स्क्रीनशॉट त्याच्या मोबाईल मध्ये आहे. त्याची चौकशी झाली तर आपल्या समोर सगळं माहिती येणार. बरं, पण मग हे पवन यादव स्वतः करतोय, कोणी करून घ्यायला लावतोय? कोणी आहे या मागे? असं कोणी आहे का की करून स्वतः करतात? नाही, स्वतः करतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी करतात असा. बर, आणि काय नेमका फायदा आहे? म्हणजे ते तुम्ही मगाशी जे म्हणालात की पद हवी आहेत आणि वेगवेगळ्या बाबी हव्या, तेच की अजून या व्यतिरिक्त पण काही फायदा व्हायची किंवा फायदा मिळण्याची शक्यता आहे? फक्त तेवढंच आहे, पद पाहिजे आणि शासनामध्ये मोठा पद पाहिजे, पॉलिटिकल फेवर पाहिजे. बर, आणि दुसरा इनोसेंट पर्सनच्या वरती धाक दाखवून इन्फ्लुएन्स दाखवायचे आहे, तसं सगळं हे प्रकरण आहे साहेब. बर, पण मग नरहरी झिरवाळां व्यतिरिक्त आणखी काही मोठी नावं आहेत यामध्ये? साहेब, चौकशी होणार तर येणारच, कारण की त्याच्या मोबाईल मध्ये बरेच आमदार आणि खासदारच्या स्क्रीनशॉट व्हिडिओ आहे आणि व्हॉट्सअप चॅट पण आहे. मोबाईलची चौकशी होणार तर बरेच नाव येणार असं आहे. बरं रवी, तुम्ही हा जो व्हिडिओ दिलेला आहे हा व्हिडिओ ऑथेंटिक आहे असं वाटतं तुम्हाला? दावा आहे तुमचा की हा व्हिडिओ खरा आहे, यामध्ये काही टॅम्परिंग वगैरे केलेलं नाही? हो, व्हिडिओ खराच आहे, ऑथेंटिकेटेड आहे, खराचा आहे व्हिडिओ आणि ऑथेंटिकेटेड आहे, तो पूर्णपणे खरा व्हिडिओ आहे. बरं, मग याच्यासोबत कोणी छेडछाड किंवा टेम्परिंग वगैरे केलेलं नाही? नाही, अजिबात नाही. बरं, आता तुमची या सगळ्या संदर्भातली काय मागणी आहे? कारण तुम्ही मगाशी बोलताना असं म्हणालात की या सगळ्या प्रकरणात माझी मागणी अशी आहे की बोला. मला धमक्या पण येत आहे, जीव ठार मारण्याची धमक्या पण येत आहे. कोण देत आहे धमक्या? आणि धमक्या ते आता मंत्रीच्या ऑफिसमध्ये फोन येत आहे आणि आता हे जेकडे मोठे नेते आहेत सगळं त्याच्या माझ्या पाठी लागणार. माझ्या जीवाचा धोका पण आहे, मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न पण चालू आहे. आता हे सगळं मी बाहेर आणलं आहे, तर म्हणून मला कुठेतरी खोट्या गुन्ह्यात अडकवणार, नाहीतर मला तरी कोणत्या तरी म्हणजे माझ्यावरती मॉब लिंचिंग आणि अटॅक पण होऊ शकतात. माझ्या जीवाचा धोका पण आहे. मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस मी असा विनंती करतो, मला ते पोलीस प्रोटेक्शन द्यावा आणि मला तरी सुरक्षा प्रदान करा, नाहीतर माझ्या जीवाचा काही झाला तर ह्याची जिम्मेदारी कोण होणार? नाही, पण रवी कोण आहे तुमच्या जीवावर उठलेलं? तुम्ही म्हणताय की माझ्या जीवाला धोका आहे, मला पोलीस संरक्षणाची गरज आहे. कोण तुमच्या जीवावर उठलंय असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ समोर आणला म्हणून तुमच्या मागे लागतील लोक, असं आहे का? मी साहेब आता एक रेकॉर्डिंग प्ले करतो. आताच मला फोन आला होता, तुम्ही जर ऐकून घ्या. बर, आपण बोल रहे हो? नहीं तो नहीं बोलिए. नहीं, क्या हुआ बताइए ना. हुआ क्या बताइए. हेलो, पवन तू गया था क्या? नहीं, प्रॉब्लम क्या हो बताइए ना आप. सर, असा मला फोन येत आहे आणि माझ्या जीवाचा पण एक धोका आहे, काही पण होऊ शकतो. मला खोट्यात आता ते एवढे मोठे मोठे लोक आहेत, मोठे मोठे नेते आहेत, पॉलिटिशियन आहे, आमदार आहे, खासदार आहे आणि याच्यामध्ये साहेब मला कोणत्या तरी खोट्यात गुन्ह्यात अडकवणार नाही. पण रवी यादव, मला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की तुम्ही हा व्हिडिओ समोर आणला म्हणून तुमच्या मागे लोक लागलेत, असं आहे का की या व्यतिरिक्त आणखी काही? तसं नाही, मेन हा साहेब व्हिडिओ समोर आला आहे आणि मी यांची सगळं बातमी बाहेर काढली आहे.
आहे म्हणून माझ्या जीवाचा धोका आला साहेब. बरं, आणि हे कोणाचं कोण आहे याच्या मागे असं तुम्हाला वाटतं? नाव घेऊन सांगा ना, म्हणजे आता तुम्ही इतकं सगळं सांगितलंय तर आता नाव घ्यायला काय हरकत आहे, म्हणजे जनतेला कळेल सुद्धा. साहेब, महाराष्ट्राचे मंत्री लोक आहेत आणि आमदार लोक आहेत, खासदार लोक आहेत त्याच्यामध्ये, आणि पवन यादव सुद्धा तो स्वतः पण आहेत. म्हणजे एकूण किती लोक आहेत जे जे तुम्हाला धमकावतायत, जे तुमच्या जीवावर उठलेत? किती लोक आहेत असे? आता साहेब मेन तरी पवन यादव आहे आणि मंत्री आहेत. बरं, पण पवन यादव या सगळ्या संदर्भात तुम्ही आता हा व्हिडिओ समोर आणला म्हणून तुमच्या मागे लागलेला आहे, की काय नेमकं त्यामागचं कारण आहे? आधी पण काही घडलं होतं आणि त्यामुळे हे सगळं होतंय? साहेब तो पहिल्यापासून माझ्या मागे लागला आहे. माझ्यावरती खोटे खोटी तक्रारी देणे, खोटे कंप्लेंट टाकणे, माझ्यावर दबाव टाकणे, माझ्यावरती त्यांनी खोटा रेपचा एलिगेशन पण टाकलेला होता. माझ्या आधी त्यांनी पैशाची मागणी पण केली होती 25 लाखाची. मी ती तक्रार पण दिली आहे. अँटी करप्शन ऑफिसमध्ये मी तक्रार दिली. त्याच्याबद्दल ते 2 ऑफिसर त्याच्यामध्ये कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये होते, त्यांच्यावरती गुन्हा पण झाला, ते अटक पण झाले. आणि हा मेन अक्यूज आहे त्याच्यामध्ये, हा मेन होता मास्टर माइंड खंडणी मागण्यासाठी. आणि ते सगळं पूर्ण प्रकरण आता ते अँटी करप्शनची ऑफिसमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. सिनियर इन्स्पेक्टर संजीव तावडे कुडाळ पोलीस स्टेशनचे अधिकारीवरती त्याच्यामध्ये सगळा एव्हिडन्स पण आलेला आहे साहेब. त्यांनी पवन यादवनं कसे ते माझ्यावरती दबाव आणत होता पैशासाठी, कशी त्यांनी खोटी कंप्लेंट दिली होती माझ्यावरती रेपच्या करण्यासाठी, ते सगळं माहिती बरं, त्याच्यामध्ये ठीक आहे आहे. पुन्हा. मला एकंदरीत हा मुद्दा कळला, पण पवन यादवचा बॅकग्राऊंड काय मला सांगा. कारण पवन यादवच्या संदर्भात तुम्ही बरेच आरोप करतायत. जो व्हिडिओ समोर आला त्यामध्ये सुद्धा काही गोष्टी समोर येत आहेत, पण मग हे सगळं गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का काय नेमकं त्याबद्दल सांगता येईल? तुमच्याकडे या संदर्भातली काय माहिती आहे पवन यादव संदर्भातली? सर, पवन यादवच्या वरती 4-5 FIR रजिस्टर पण आहे. बरं, तो दुसरा त्याच्यावरती स्वतःवरती केसेस आहे, आणि तो दुसऱ्यावरती पण खोटे तक्रारी आणि खोटे केसेस पण टाकतो. आणि त्यांना धमकी देऊन त्याचे जे पर्सनल इगो असतात, त्या पर्सनल दुश्मनी असतात, ते हे करतो साहेब, ते पूर्ण बरं. सॅटिस्फाय करून घेतात तसं. रवी, हा जो व्हिडिओ तुम्ही आता पाठवला लोकशाहीला, हा व्हिडिओ तुमच्याकडे नेमका कसा आला? कारण त्या रूम मध्ये त्यावेळेला पवन यादव आणि नरहरी जिरवाळ, जर नरहरी जिरवाळ असतील ते, तर त्या व्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती पण आहे जो व्यक्ती हा व्हिडिओ शूट करतोय. मग तो व्यक्ती कोण आहे आणि तुमच्याकडे हा नेमका व्हिडिओ कसा काय आला? साहेब, ते माझ्या मोबाईल मध्ये शूट झालेला आहे साहेब. माझा स्वतःचा मोबाईल होता. तुम्ही स्वतः शूट केलंय का? प्रकरण होता साहेब, मी त्या घरात होता, त्याच बेडरूम मध्ये मी पण झोपलो होतो. बरं. आणि त्यावेळेस माझा मोबाईल आणि एक आणखी मोबाईल आहे, त्या मोबाईल मध्ये शूट झालेला होता. बर, म्हणजे हे आणि हा सगळा व्हिडिओ तुम्ही शूट केलाय? म्हणजे पवनने हे शूट केलेला आहे व्हिडिओ, आणि माझ्या मोबाईलचा वापर केलेला आहे. आणि कुठेतरी मला पण रेपच्या केसमध्ये अडकवून धमकी देऊन मला पण त्यांनी प्रेरित केलं होतं की तुम्ही शूट करा व्हिडिओ. बर, पण हे सगळं मग ट्रॅप करण्यासाठी केलं गेलं का, असा प्रश्न विचारतायत लोक या व्हिडिओ नंतर. आता तुम्ही म्हणताय की हा व्हिडिओ तुम्ही शूट केला, तुम्ही त्या रूम मध्ये होतात, आणखी पण कोणीतरी होतं, आणि तुम्ही दोघांनी मिळून हा व्हिडिओ शूट केला का? हा माझा थेट प्रश्न आहे तुम्हाला, कारण बरेच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत, संशय निर्माण होतोय तुम्ही ज्या पद्धतीने माहिती देताय त्यानुसार. साहेब, माझ्याकडे व्हॉट्सअप चॅट आहे पवनचा. पवननी मला सांगितलं की तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करा, आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंगचा जेव्हा होत होता तेव्हा त्यांनी एक चॅटिंग पण मला पाठवली आहे. बरं, हे कधी झालं? हा कधीचा प्रकार आहे? किती दिवसांपूर्वीचा प्रकार आहे? ते तर तुम्हाला माहिती असेल. 7-8 महिन्यापूर्वीचा हा प्रकरण आहे साहेब. नाही, पण मग 7-8 महिन्यापूर्वीचा जर प्रकार असेल तर मग तुम्ही आता हा व्हिडिओ समोर का आणला? तुमच्याच फोन मध्ये होता तुम्ही म्हणताय, तर मग तुमच्या फोन मधला व्हिडिओ तुम्ही कधीही पोलिसांकडे देऊ शकत होतात. मग आता असं नेमकं काय झालं की तुम्हाला हा व्हिडिओ आज समोर आणावा लागला? मी बरेच वेळा साहेब प्रयत्न केला होता. मी इव्हन झिरवाल साहेबांना पण अलर्ट करण्याचा प्रयत्न केला, साहेब तुम्ही हे सगळं त्याच्या बरोबर तुम्ही रिलेशन ठेवू नका, नाहीतर तुम्हाला पण अडकवेल आणि तुम्हाला पण हे फसवून टाकेल. आणि मी त्यांना संपवण्याचा प्रयत्न पण केला, आणि मी बरेच वेळा पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट पण टाकलेली आहे. मी CP साहेबांकडे पण एक तक्रार दिली होती. नाही, पण मग नाही रवी यादव, तुम्ही ज्या वेळेला जिरवाळांना हे सांगितलं की तुमच्याबद्दल असं होतंय, कदाचित तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न होतोय, मग काय म्हणाले ते तुम्हाला? त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? त्यांनी मला काही सांगितलं नाही. मला त्यांना काही हे नाही, काळजी नाही होती, ते काही पण बोलले नाही मला. न बोलले, मी बघतो तसाच बोलले होते मला. पण परत त्यांनी तसंच त्यांच्या बरोबर संबंध ठेवले होते, आणि त्यांच्या काय मजबुरी होती मला काय नाही माहिती. बरं, पण मग हा व्हिडिओ शूट झाला हे नरहरी जिरवाळांना माहिती होतं का? तुम्ही जसं दावा करताय की नरहरी जिरवाळांच्या समोर हा सगळा व्हिडिओ शूट केला, मग त्यांना हे माहिती होतं की हा व्हिडिओ शूट होतोय? तुम्ही करताय, अजून कोणीतरी एक व्यक्ती करताय? त्यांना नाही माहिती होतं साहेब, त्यांना माहिती नाही होता तेव्हा. बरं, मग तुम्ही हे सांगितलं 7-8 महिन्यापूर्वीचा हा प्रकार आहे, मग तुम्ही त्यांना वॉर्न केलं? तुम्ही म्हणालात ना की मी सांगितलं की तुम्हाला अडकवायचा प्रयत्न होतोय, मग त्यासाठी तरी तुम्ही सांगितलं का की व्हिडिओ आहे असा? मी त्यांना व्हिडिओच्या संबंधात नाही बोलला. मग फक्त मी त्यांना बोललो
बोललो की तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे साहेब, तुम्हाला परत तुम्ही जेव्हा त्याच्यासोबत तुम्ही संबंध ठेवणार, काही संबंध ठेवणार, तुम्हाला कुठेही अडकवून देणार, असं त्यांना मी आवाहन केला होता. हो, पण मग ते तुम्हाला काय म्हणाले की काही मला याची काही फिकीर नाही असं म्हणाले ते, असं तुम्ही म्हणताय? त्यांनी बोलले होते मी बघतो, त्यांनी फक्त एवढं सांगितलं मी बघतो. हा, आणि अजून काहीच बोलले नाहीत ते? नाही, अजून काही नाही बोलले होते परत, त्यांनी काही सांगितलं नाही मला. हा, मी त्याच्यानंतर कधी त्यांच्याशी बोललो नाही. तर मी त्यांना एक 10 दिवस त्यांना मी ऑन करण्याचा प्रयत्न केला होता, कारण की तो पवन यादव त्यांच्याकडे गेला होतो, त्यांच्याशी बोलत होता की मला तुम्ही लग्न करा, मला ते मंगलसूत्र द्या, त्यांना धमक्या देत होता. त्यांनी मला बोलवून घेतले होते आणि त्याच्याबद्दल मी बोललो साहेब की तुम्ही मला याच्यात माझ्या विषयामध्ये टाकू नका. आणि मला माहिती होता की पवन यादव हा माझ्यावरती खोटी तक्रार देऊन, खोटी हे करून ते मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मी बरेच वेळा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण होता आणि मी तक्रार पण दिली होती सीपी साहेबांकडे. पण रवी यादव, जर हा व्हिडिओ तुम्ही शूट केलाय हे पवन यादवला माहिती होतं? त्यांना माहिती होतं. पवन यादवने लास्टचा व्हिडिओ त्याने स्वतःच शूट केलेला. बरोबर, मग पवन यादवला जर माहिती होतं, तर मग पवन यादवला माहिती असल्यावर तुम्ही 7-8 महिन्यानंतर हा व्हिडिओ का समोर आणताय? म्हणजे मग काही याबद्दल तुमचं काही बोलणं झालं का? कारण तुम्ही स्वतःच म्हणताय पवन यादवनी खंडणी मागितलेली आहे, याआधी दमदाटी केलेली आहे, क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, हे सगळं माहिती असून सुद्धा तुम्ही मग 7-8 महिन्यानंतर हा व्हिडिओ का समोर आणला? तेव्हाच जर समोर आणला असतं तर तेव्हाच कारवाई करता आली असती. साहेब, हे लोक मोठे लोक आहेत, ते मंत्री लोक आहेत. आणि दुसरी गोष्ट ही आहे की साहेब, मला स्वतःही खतरा होता की मला माहिती होता मी हे व्हिडिओ जेव्हा कोणालाही बोलणार तर माझा जीवाचा धोका होऊ शकतो आणि मला जीव ठार मारण्याचे प्रयत्न होऊ शकतो, म्हणून मी घाबरत होता. आणि मी सीपी साहेबांकडे एक ईमेल पण पाठवलेला होता. जेव्हा हा व्हिडिओ शूट झाला त्याच्यात काही दिवसांपूर्वी नंतर मी लगेच ईमेल टाकलेला होता, पण त्याच्यामध्ये काही झालं नाही, म्हणून मी गप बसलो होतो आणि मला घाबरत होता की मला काहीतरी होऊ शकतो. नाही, पण मग पोलिसात तक्रार केली का? रवी यादव, पोलिसात तक्रार केली का आपण? गेली सर, ते मी पुरुषात तक्रार पण केली आहे. जेव्हा हा व्हिडिओ झाला होता त्याच्यानंतरच इमिजिएटली व्हिडिओ बद्दल नाही म्हणत, मी व्हिडिओ बद्दल नाही म्हणते. मी जेव्हा 7-8 महिन्यापूर्वी तुम्ही व्हिडिओ शूट केला म्हणताय, हा नेमका तुम्हाला धमकावण्याचा प्रकार केव्हापासून सुरू आहे? त्याच्यानंतर तुम्ही या संदर्भातली तक्रार केली का? हा, केली आहे साहेब, मी तक्रार दिली आहे. बरं, आणि त्यावर काहीच कारवाई झाली नाही असं तुम्ही म्हणताय? काहीच कारवाई झाली नाही साहेब, काहीच कारवाई. आणि तुम्ही विचारलं का मग पोलिसांना की का कारवाई करत नाहीये तुम्ही? मी विचारलं होतं साहेब, ते बोलतात की आम्ही चौकशी करणार, हे करणार, तर फक्त तेवढंच बोलतात आणि काही करत नाही. कारण की पॉलिटिकली दबाव आणतात आणि पॉलिटिकल दबावामुळे काही कारवाई. कोण आणतंय पॉलिटिकली दबाव? मी तेच तुम्हाला विचारायचा प्रयत्न करतोय की एकीकडे तुम्ही म्हणताय झिरवाळांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला पवन यादव कडनं, आणि आता तुम्ही म्हणताय की पॉलिटिकली प्रेशर आणलं जातंय. का प्रेशर आणलं जातंय? कारण खूप वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही एकत्र सांगताय रवी यादव, आणि त्यामुळे गुंता आणखी वाढतोय. म्हणून मी म्हटलं तुम्हाला की जर हा व्हिडिओ तुम्ही शूट केला असेल आणि पवन यादवला जर हे माहिती असेल तर ते आधीच तुम्ही का सांगितलं नाही ज्या वेळेला हा व्हिडिओ शूट झाला? 7-8 महिन्यानंतर हा व्हिडिओ समोर आणल्यानंतर आता तुम्ही म्हणताय की आता माझ्या जीवाला धोका आहे, याचा काय अर्थ काढायचा? साहेब, मी इमिजिएटली जेव्हा व्हिडिओ झाला होता तेव्हाच मी कंप्लेंट टाकलेली आहे सीपी साहेबांकडे. माझ्याकडे ईमेलच्या वरती तक्रारची प्रत पण आहे. मी तक्रारची कॉपी पण मी तुम्हाला सादर देऊ शकतो. नाही, ठीक आहे, माझा मुद्दा तुम्हाला समजला नाही कदाचित. नरहरी झिरवाळांना अडकवण्याचा प्रयत्न होतोय हे तुम्ही त्यांना वॉर्न केलं, त्यांनी तुम्हाला काय म्हटलं की बघून घेऊ, आणि नंतर आता तुम्ही 7-8 महिन्यांनी हा व्हिडिओ समोर आणला आणि आता तुम्ही म्हणताय की माझ्या जीवाला धोका आहे. मग नरहरी झिरवाळांना खरंच अडकवण्याचा प्रयत्न पवन यादव कडनं झाला असेल तर पवन यादव कडनं धमकावलं जातंय का तुम्हाला? येस सर, पवन यादव धमकी देतात. पवन यादवनी माझ्यावरती जानेवारी महिन्यामध्ये खोटी रेपची तक्रार दिली होती कुराड पोलीस स्टेशनमध्ये. त्याच्यानंतर साहेब, कुराड पोलीस स्टेशनचे पोलीस ऑफिसर आणि पवन यादव हे लोकांनी माझ्याशी पैशाची डिमांड केली आणि जे सिनियर इन्स्पेक्टर होते संजीव तावडे, ते व्हिडिओ बद्दल मला विचारत होते की तुमच्याकडे व्हिडिओ जे आहे, तुम्ही व्हिडिओची कॉपी तुमच्याकडे आहे का? मी त्यांना बोललो माझ्याकडे काही व्हिडिओ नाही आहे. त्याच्यानंतर मी अँटी करप्शन ब्युरोमध्ये मी तक्रार दिली आणि त्यांच्यावरती चौकशी होऊन कारवाई झाली आणि गुन्हा पण दाखल झाला त्या ऑफिसरवरती. बरं, ठीक आहे. पण पवन यादव कुठे सध्या? तक्रार तुम्ही केली होती, काही कारवाई झाली नाही म्हणताय, आता काय नेमकी मागणी आहे? साहेब, माझी फक्त एवढीच मागणी आहे, ह्या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पवन यादव ते ट्रान्सजेंडर होण्याचा फायदा घेतात. इनोसेंट लोकांच्या वरती खोटी तक्रार देऊन त्यांना दबाव आणतात आणि त्यांच्यावरती ते सगळं ब्लॅकमेलिंग करतात आणि पॉलिटिकली कनेक्शन दाखवून सगळ्यांना ते धाक दाखवतात. मंत्रालयाचा ID कार्ड
दाखवून सगळ्यांच्या त्याच्या एक प्रेशर आणतात. आणि असे बरेच लोक आहे जे बिझनेसमॅन आहेत, पॉलिटिशियन आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्या कॉम्प्रोमाइजिंग फोटो काढून व्हिडिओ काढून सगळ्यांचा ते फेवर घेतात. आणि असा बरेच आमदार आहेत जे त्याच्या पुढचा शिकार होऊ शकतो. मी त्यांना फक्त असाच हे बोलण्याचा प्रयत्न करतो, ते सगळ्या लोकांना असं माहिती पडायला पाहिजे की हे असं प्रकरण जे आहे हे लोक तसं करतात की रिलेशन फ्रेंडशिप करून असं हे करतात. ते सगळ्यांना माहिती पडायला पाहिजे की दुसरं कोणी तसा पुढचा शिकार होऊ नये नाही मध्ये. ठीक आहे, मुद्दा कळला तुमचा. रवी यादव, खूप खूप धन्यवाद. तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात आणि ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आपण आशा करूया की आता हे तुमचं म्हणणं ऐकल्यानंतर या सगळ्या संदर्भात काही तपास होतो का, काही कारवाई होते का, पोलीस प्रशासन याची दखल घेतं का. पण जोपर्यंत या व्हिडिओची सत्यता पडताळली जात नाही, तुम्ही जसं म्हणताय की हा व्हिडिओ खरा आहे, तुम्ही स्वतः शूट केलाय, तुमच्या फोनमध्ये हा शूट झालेला आहे, पण नरहरी झिरवाळांची देखील प्रतिक्रिया समोर यायची आहे, त्यांची बाजू जाणून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. पण या सगळ्या संदर्भात तुम्ही माहिती दिलीत, प्रतिक्रिया दिलीत, त्याबद्दल आभार.